सर्वांना नमस्कार. HSC ॲडमिशन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी विशाल कासेकर. या चॅनलवरती तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणारे अपडेट्स आणि बदल याबद्दल तुम्हाला वेळोवेळी सगळ्यांपेक्षा आधी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न असेल आमचा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आत्ताच काही वेळापूर्वी BSc ॲग्रिकल्चरची जे ग्रेव्हियन्स कन्सिडर केलेल्या मुलांची लिस्ट लागलेली आहे ते आपण पाहायची कसे ते बघणार आहोत. तर ॲग्री असं CET वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात बॉटमला 3 नंबरला खालून ॲग्रिकल्चर हे ऑप्शन दिसेल. त्यामध्ये गेल्यानंतर इथं लिस्ट ऑफ कन्सिडर ग्रेव्हियन्स म्हणून येईल. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्याही मुलांचं ग्रेव्हियन्समध्ये नाव आहे त्यांचं नाव इथे तुम्हाला शो होईल. तर लॅपटॉपवरती आणि जसं कम्प्युटरवरती असाल तर Ctrl F दाबून तुम्ही तुमचं नाव फाइंड आउट करू शकतात आणि तुमचं ग्रीव्हन्स ग्राह्य धरलं किंवा रिजेक्ट झालं हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे बघावं लागेल. आता ह्या मुलाचं रिजेक्ट झालेलं आहे आणि यावरती या विद्यार्थ्याचं ग्राह्य धरलेलं आहे. तर रिजेक्ट झालं म्हणजे की प्रोसेसच्या बाहेर गेलात असं काही होत नाही. तुम्ही ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं तुम्हाला. जर कॅटेगरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल वगैरे असेल तर तुम्हाला प्युअरली ओपनमधून कन्सिडर केलं जाईल. पण तुम्ही प्रोसेसच्या बाहेर नाही जाणार. एवढं एक फिक्स असतं की तुम्ही प्रोसेसमध्येच राहता. जर कॅटेगरीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ओपनमध्ये कन्वर्ट होतात. काही एनी अदर काही चेंजेस असतील तर त्यामध्ये तुम्हाला करता येतात. कुठल्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत नाही यामध्ये. तर या पुढचं शेड्यूल पण आपण बघून घेऊ. त्यामध्ये तर उद्या आपल्याला सीट इंटेक समजणार आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा अवेलेबल आहेत आणि यावर्षी किती कॉलेजेस पहिल्या फेरीमध्ये आपल्याला अवेलेबल होतील हे उद्या आपल्याला समजणार आहे. आणि पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेसची यादी देण्याचं आपलं आहे ते 6 ते 7 तारखेच्या मध्ये आपल्याला करायचं आहे. जर कोणी केलं नाही तर त्यांना पहिल्या फेरीमधून वगळण्यात येईल. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स ॲडमिशन प्रोसेस बद्दल किंवा काउन्सिलिंग बद्दल असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतात. तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा आमचा वैयक्तिक प्रयत्न असेल.